महिन्याभरापासून फरार असलेल्या कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली। पोलीस तेलंगणातून कोरटकरला घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाली आहे। पाहूया। अखेर महिन्याभरानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलून कोरटकर फरार झाला। पण 30 दिवसांनी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणच्या मंचरियालमधून कोरटकरला अटक केली। आता ही सर्व बाब आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल, तर मागील 1 महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठे आरोपीने वास्तव्य केलेलं आहे, कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे, तो सर्व तपास केला जाईल। योगायोग असा आहे की आज सगळी जी काही मिरची लागलेली आहे, ते काय गद्दार चोर वगैरे बोलल्यानंतर जी काही तोडफोड झाली आहे, तो विषय आपल्या चॅनलवर जोरदार चालू होता। कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय आता थंड करा, आणि आज कोरटकरला पकडलं गेले। असो तरी आनंद आहे। आता कुठच्या परिस्थितीत, म्हणजे त्यांना VIP ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार? तब्बल 25 फेब्रुवारी ते 25 मार्च, म्हणजे आजची 24 मार्च आहे, 1 महिना हा भामटा फिरत होता। इतक्या उशिरा त्याला अटक झाली, पण अटक झाली हे महत्त्वाचं। आता तात्काळ त्या भामट्याला जेरबंद करा, त्यावर देशद्रोहासारखे कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजे। तो मोकाट सुटता कामा नये, आणि त्याचा भाऊ राहुल सोलापूरकर हा सुद्धा मोकाट राहता कामा नये। लवकरात लवकर जेरबंद होऊन त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। AI द्वारे बनावट आवाज काढून बदनामी केल्याचा बनाव आधी कोरटकरनं केला, पण तपासात आवाज कोरटकरचाच असल्याचं स्पष्ट झालं आणि कोरटकर पसार झाला। तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। तुम्ही तुम्हाला वाटतं मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधानमध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते, तर कळलं? ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो। जिथे मराठी एकत्र करा, तुम्ही लक्षात घ्या। या दम असेल तर या, समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना। तुमचं नाव काय काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर। पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। अशा चिल्लर माणसानं 1 महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि एका विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे, आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इतका उशीर का लागला? कोर्टाने केस लावली का? बर, त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? किती 4 गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात नाही आहेत, त्यांचं कसं नाव घेतात? ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं 5 गाड्या, मागं 5 गाड्या। अध्यक्ष महोदय, कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला। नंतर कोल्हापूर पोलिसांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर प्रकरण पुन्हा कोल्हापूरच्या कोर्टात आलं। पण पुन्हा प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। त्यावर सुनावणी होती, पण सुनावणीच्या काही तासांआधीच पोलिसांनी कोरटकरला अटक केली। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।